नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा सुरू केलेला आहे आणि या चॅप्टर मध्ये अगोदरच्या लेक्चरला आपण व्होल्टाइक सेल म्हणजे काय, बरोबर, व्होल्टाइक सेल कोणत्या प्रकारचे असतात आणि त्या सेलचं फॉर्म्युलेशन म्हणजे रिप्रेझेंटेशन कसं दाखवायचं या संदर्भातले रूल्स आपण पाहिलेले आहेत. बरोबर, आपण आजच्या लेक्चरला या चॅप्टरचा पुढचा पॉइंट घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता हे इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय, तर व्होल्टाइक सेल मध्ये दोन इलेक्ट्रोड्स असतात, आपल्याला सर्वांना माहित आहे. एकाला आपण म्हणतो कॅथोड, दुसऱ्याला म्हणतो एनोड, बरोबर की नाही. आता मग त्या इलेक्ट्रोडवर रिॲक्शन्स घडत असतात. एनोडवर ऑक्सिडेशन घडत असतं, कॅथोडवर रिडक्शन घडत असतं, बरोबर काय. मग त्या प्रत्येक हाफ सेल मध्ये एनोड असेल तर एनोडवर ऑक्सिडेशन घडणार, कॅथोड असेल तर कॅथोडवर रिडक्शन घडणार. मग या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शनमुळे त्या इलेक्ट्रोडच्या सरफेसवर निर्माण होणारं पोटेन्शियल त्यालाच काय म्हणायचं, इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे इट इज द पोटेन्शियल डेव्हलप ड्यू टू द इलेक्ट्रोड रिॲक्शन. इट इज द पोटेन्शियल develop due to electrode reaction at the electrode surface. At electrode surface is called electrode पोटेन्शियल. काय सांगितले आपण सिंपल डेफिनेशन, तर व्होल्टाइक सेल मध्ये आता फॉर एक्झाम्पल आपण डॅनियल सेल मी तुम्हाला सांगितला होता. काय होतं डॅनियल सेल मध्ये, इथं झिंक इलेक्ट्रोड आपण झिंक सल्फेट आयन सोल्युशन मध्ये डिप केला होता, म्हणजे Zn2+ आयन मध्ये कोणता इलेक्ट्रोड डिप केला, झिंक. आणि इकडं Cu2+ आयनच्या सोल्युशन मध्ये Cu2+ इलेक्ट्रोड डीप केलेला होता. इकडे कोणते होते, तर Cu2+ आयन्सचं सोल्युशन, बरोबर. आणि हे दोन हाफ सेल जे आहेत एकमेकांना आपण सॉल्ट ब्रिजने जोडलेले होते आणि हे दोन्ही मेटल इलेक्ट्रोड एका मेटल वायरने आपण एकमेकांना जोडले होते, बरोबर की नाही. आता इथे या झिंक इलेक्ट्रोडवर काय होतं, तर ऑक्सिडेशन. म्हणजे हा झिंक काय करतो, तर या सोल्युशन मध्ये Zn2+ आयन कंटिन्युअस पाठवत असतो, बरोबर की नाही. म्हणजे स्वतः डिझॉल्व्ह होतो आणि सोल्युशन मध्ये Zn2+ आयन पाठवतो आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रोडवर शिल्लक राहतात, बरोबर. मग हे इलेक्ट्रॉन्स ते इलेक्ट्रोडवर शिल्लक राहतात, म्हणजे आता इथे काय झालं, तर या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून आली, बरोबर की नाही. म्हणजे इलेक्ट्रोडवर निगेटिव्ह चार्ज आणि या सोल्युशन मध्ये काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज वाढला, बरोबर की नाही. म्हणजेच काय, तर या इलेक्ट्रोड आणि त्याचा सॉल्ट सोल्युशन या दोघांमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस काय झाले, सेपरेट झाले, म्हणजे इलेक्ट्रोडवर पोटेन्शियल डेव्हलप झालं, बरोबर काय. याला काय म्हणायचं, तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ दिस ऑक्सिडेशन हाफ सेल, बरोबर काय. तसं इकडे काय होतं, हे इलेक्ट्रॉन जे आहेत निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन हे Cu2+ आयन्स काय करतात, घेतात, बरोबर की नाही. Cu2+ आयन्स जे आहे सोल्युशन मध्ये, इथं आपण ऍक्वियस म्हणू, ते काय करतात, तर ते इलेक्ट्रॉन्स घेतात आणि इकडे काय मिळतो आपल्याला, न्यूट्रल कॉपर मिळतो, बरोबर की नाही. आता निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स Cu2+ आयन घेतले, बरोबर. म्हणजे काय, तर या सोल्युशन मध्ये दुसरे जे एनायन्स आहे तर ते एनायन्सचा निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रोडच्या बाजूने जमा होतो आणि इलेक्ट्रोडवर येतो पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रोडवर कोणता, पॉझिटिव्ह चार्ज आणि सोल्युशन मध्ये इथं निगेटिव्ह चार्ज. काय झालं, पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल सेपरेट झाले, त्याला काय म्हणायचं, तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल. कोणामुळे डेव्हलप झाले, तर या रिडक्शन रिॲक्शन मुळे, बरोबर की नाही. म्हणजे काय, थोडक्यात काय, तर इट इज द पोटेन्शियल डेव्हलप ड्यू टू द इलेक्ट्रोड रिॲक्शन ऍट द इलेक्ट्रोड सरफेस इज कॉल्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, बरोबर काय. इट इज द पोटेन्शियल डेव्हलप ड्यू टू द इलेक्ट्रोड रिॲक्शन. म्हणजे इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन रिॲक्शन घडते किंवा रिडक्शन रिॲक्शन घडते, त्या ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन रिॲक्शन मुळे इलेक्ट्रोडवर डेव्हलप होणार जे काय पोटेन्शियल आहे त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता आपण पुढची डेफिनेशन घेणार आहोत याच्यामध्ये, तर सेल पोटेन्शियल.
आता हे सेल पोटेन्शियल म्हणजे काय नेमकं, बरोबर की नाही पहा. सेल पोटेन्शियल त्याला काय म्हणायचं, ईएमएफ ऑफ सेल, ई सेल, बरोबर पहा. आता हे काय आहे सेल पोटेन्शियल, तर जेव्हा आता हा व्होल्टाइक सेल आहे किंवा याला आपण गॅल्व्हॅनिक सेल म्हणतो, आपण एक्झाम्पल डॅनियल सेलचं सांगितलंय, बरोबर की नाही पहा. तर जेव्हा सेलमध्ये अशा इलेक्ट्रोड रिॲक्शन्स घडतात, मग एक ठराविक असा फोर्स, त्याला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणायचं, तर तो फोर्स काय करतो, या एनोड कडून इलेक्ट्रॉन्स पुश करतो, म्हणजे एनोड कडून इलेक्ट्रॉन घेतो आणि तो कुठं पुल करतो, तर ते इलेक्ट्रॉन इकडे या कॅथोड कडे पुल करतो. पहा हा एनोड आहे निगेटिव्ह चार्ज, हा कॅथोड आहे पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर की नाही पहा. म्हणजे तर इट इज द फोर्स विच पुशेस दी इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम एनोड, बरोबर की नाही. ज्या फोर्समुळे इलेक्ट्रॉन हे एनोड पासून दूर पुश केले जातात अँड पुल्स टुवर्ड्स द कॅथोड वेअर दे आर डिकम्पोज इज कॉल्ड ईएमएफ ऑफ सेल, बरोबर की नाही पहा. म्हणजे ईएमएफ ऑफ सेल म्हणजे काय, तर इट इज द फोर्स विच पुशेस, पहा इट इज द फोर्स which pushes the electron, which pushes the electron away from anode, away from anode. ज्या फोर्स मुळे काय केलं जातं, इलेक्ट्रॉन हे एनोड पासून दूर पुश केले जातात and pulls towards the cathode, pulls towards the cathode where they are consumed किंवा डिकम्पोज म्हणतात ते झाले, where they are consumed is called सेल पोटेन्शियल. काय म्हणायचं त्याला, सेल पोटेन्शियल. म्हणजे सेल पोटेन्शियल काय आहे, तर सेल पोटेन्शियल थोडक्यात तो एक फोर्स आहे. कोणता फोर्स, की जो फोर्स एनोड कडून इलेक्ट्रॉन, एनोड पासून इलेक्ट्रॉन दूर पुश करतो, बरोबर की नाही. एनोड पासून इलेक्ट्रॉन दूर पुश करतो आणि कुठे ते पुश करतो, कुठं अट्रॅक्ट करतो, तर पुल्स टुवर्ड्स द कॅथोड, बरोबर की नाही. ज्या फोर्समुळे इलेक्ट्रॉन हे एनोड पासून दूर केले जातात आणि कॅथोडकडे पाठवले जातात, अशा फोर्सला काय म्हणायचं, तर सेल पोटेन्शियल किंवा त्याला काय म्हणतो आपण, ईएमएफ ऑफ सेल, बरोबर की नाही पहा. थोडक्यात असं आहे का, इट इज द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एनोड टू कॅथोड इज कॉल्ड ईएमएफ ऑफ सेल, बरोबर की नाही. काय सांगितलं दुसऱ्या पद्धतीने डेफिनेशन, तर इट इज द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एनोड टू कॅथोड इज कॉल्ड ईएमएफ ऑफ सेल, बरोबर की नाही पहा. कोणत्याही पद्धतीने डेफिनेशन सांगितलं तरी काही फरक पडणार नाही पहा. आता याच्यानंतर हे आपण पाहिलं सेल पोटेन्शियल, मग पुढे म्हणायचं स्टँडर्ड पोटेन्शियल, बरोबर की नाही पहा. पुढचा पॉइंट काय म्हणायचं याच्यामध्येच, तर स्टँडर्ड पोटेन्शियल. आता हे स्टँडर्ड आपण असं म्हणूया, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असं म्हणूया. E0 सेल हा जेव्हा झिरो डोक्यावर लिहिला असतो ईचा, तर त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड, बरोबर. स्टँडर्ड सेल ई म्हणजे पोटेन्शियल, बरोबर पहा. आता हे स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजे काय, तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला स्टँडर्ड कंडिशन काय आहे ते सांगतो. सपोज दॅट जो आपला इलेक्ट्रोड आहे, बरोबर की नाही, हा मेटल इलेक्ट्रोड, तर हा प्युअर स्टेट मध्ये असला पाहिजे. पहिली कंडिशन काय, तर मेटल इलेक्ट्रोड कसा असला पाहिजे, हा प्युअर स्टेट मध्ये असला पाहिजे. तो आपण ज्या सोल्युशन मध्ये डीप करणार आहे त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन ते स्टँडर्ड कंडिशनला 1 मोलार असलं पाहिजे. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती असलं पाहिजे, 1 मोलार. आणि पूर्ण असेंब्ली आहे, तर याचं टेम्परेचर जे आहे, तर याचं किती एक असलं पाहिजे ते स्टँडर्ड कंडिशनला 25 डिग्री सेल्सिअस किंवा 298 केल्विन, बरोबर नाही. आणि जर समजा गॅस इलेक्ट्रोड असेल, तर अशा गॅस इलेक्ट्रोड बाबत प्रेशर हा 1 ऍटमॉस्फिअर असला पाहिजे, बरोबर नाही पहा. म्हणजे स्टँडर्ड कंडिशन काय सांगितली मी, तर ते इलेक्ट्रोडवर डेव्हलप होणारं पोटेन्शियलच आहे, बरोबर की नाही पहा. परंतु काय असले पाहिजे कंडिशन स्टँडर्ड, म्हणजे काय, इलेक्ट्रोड हा प्युअर स्टेट मध्ये असला पाहिजे. मेटल इलेक्ट्रोड तो ज्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलेला असेल, तर त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असलं पाहिजे.
टेम्परेचर 298 केल्विन असलं पाहिजे आणि गॅस इलेक्ट्रोड असेल तर प्रेशर हा 1 ॲटमॉस्फिअर असला पाहिजे. तर ही झाली आपली स्टँडर्ड कंडिशन, बरोबर की नाही. पहा मग असं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणजे काय, तर इट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन, पहा इट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन it is the difference between the standard potential of cathode and standard potential of anode, बरोबर की नाही. पहा मग काय म्हणायचं इथं, तर स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू कोणासाठी प्लस म्हटले, तर स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड. पहा बरं का, इथं काय म्हणायचं, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड. पहा कसं लिहितो, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड. डिफरन्स आहे म्हणजे वजाबाकी, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एनोड, बरोबर काय, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एनोड. आणि हा स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल हा सर्वांनी लक्षात ठेवायचा, आपल्याला हा फॉर्म्युला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगाचा आहे, बरोबर की नाही. पहा आता इथे ईएमएफ ऑफ सेल मध्ये सुद्धा एक फॉर्म्युला आहे, काय, तर ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस स्टँडर्ड रिडक्शन, सॉरी फक्त ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस रिडक्शन पोटेन्शियल याची काय ते अल्जेब्रिक सम आहे, परंतु त्या फॉर्म्युल्याचा इथे आपल्याला उपयोग होणार नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, म्हणून तुम्ही इथे लिहिलेला नाहीये, बरोबर की नाही. पहा आता आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्याचा उपयोग होणार, तर हा स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एनोड. कॅथोड कुठे असतो, सॉलिड ब्रिजच्या उजव्या बाजूला, एनोड कुठे असतो, सॉलिड ब्रिजच्या डाव्या बाजूला, बरोबर काय. मग स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणजे काय, तर सिंपल तो काय डिफरन्स आहे कोणाचा, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड आणि स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एनोड, बरोबर. पहा आता यानंतर आपण हे जे काय सेल पोटेन्शियल आहे, हे सेल पोटेन्शियल सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनवर कसं डिपेंड आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचंय, बरोबर की नाही. आणि त्याच्या एक्सप्लेनेशनलाच काय म्हटलेलं आहे, नर्स्ट इक्वेशन. नर्स्ट काय आहे, एका शास्त्रज्ञाचं नाव आहे, बरोबर की नाही. पहा मग पुढचा आपला पॉइंट काय असेल, तर डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन कॉन्सन्ट्रेशन. काय म्हणायचं, डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल on concentration. डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन कॉन्सन्ट्रेशन, आणि त्याला काय म्हणायचं, नर्स्ट इक्वेशन. नर्स्ट इक्वेशन पहा इथं हे ब्रॅकेट मध्ये मी जे लिहिलेलं ते काय शास्त्रज्ञाचं नाव आहे, नर्स्ट इक्वेशन. पहा आता काय करायचं आपण, तर एक जनरल रिॲक्शन कन्सिडर करायची. पहा मग काय म्हणायचं इथं, कन्सिडर अ जनरल रिॲक्शन. कन्सिडर जनरल रिॲक्शन. पहा कोणती रिॲक्शन, जनरल रिॲक्शन, तर ए प्लस बी इट गिव्स प्रॉडक्ट सी प्लस डी. पहा आता सेलचं व्होल्टेज आपल्याला काय मिळेल, सेलचं व्होल्टेज म्हणजे सेलचं पोटेन्शियल. पहा मग पुढे काय म्हणायचं, तर सेल पोटेन्शियल इज गिव्हन बाय, पहा दी सेल पोटेन्शियल किंवा सेल व्होल्टेज इज गिव्हन बाय, काय मिळते, तर ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू, पहा स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल मायनस RT अपॉन LF, LN इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट, बरोबर की नाही. आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पाहिलेला आहे, काय तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. पहा इथे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो म्हणजे काय झाले, कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेस टू C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेस टू D, बरोबर की नाही. पहा हे काय आहे, तर त्याचे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट आहे, आपण ते पॉवर मध्ये लिहितो, डिवाइड बाय concentration of reactant A raised to A into B raised to B.
बरोबर. आता काय करायचंय, तर इथं लॉगचा बेस आपल्याला 10 करून घ्यायचा आहे. मग काय करणार आपण याला, तर 2.303 ने मल्टिप्लाय करायचं, बरोबर की नाही. मग काय येईल, तर ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल, स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल मायनस 2.303 RT upon NF into log to the base 10, काय log to the base 10 concentration of C raised to C into D raised to D divided by concentration of A raised to A into B raised to B, बरोबर. तर आता या इक्वेशन मध्ये हा एल म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन यूज. इथं काय म्हणायचं मग, वेअर एल इज काय, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन यूज, बरोबर की नाही. म्हणजे या रिएक्शन मध्ये जेव्हा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होते तर किती इलेक्ट्रॉन यूज केले, किती मोल इलेक्ट्रॉन यूज केले, बरोबर. त्याच्यानंतर टी म्हणजे काय, तर टी इज द टेम्परेचर, किती स्टँडर्ड कंडिशनचं 298 केल्विन, बरोबर. आर म्हणजे काय, आर इज द गॅस कॉन्स्टंट आणि काय व्हॅल्यू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. बराच वेळा आपण ही व्हॅल्यू पाहिलेली आहे आरची, गॅस कॉन्स्टंटची. त्याच्यानंतर एफ म्हणजे काय, तर एफ इज दी फॅराडेज इलेक्ट्रिसिटी आणि किती व्हॅल्यू आपण सांगितले अगोदरच्या लेक्चरला 96500 कुलम, बरोबर की नाही. आता ह्या आर टी आणि एफ यांच्या व्हॅल्यूज पावर काय, आर टी आणि एफ यांच्या व्हॅल्यूज आपण इथे ठेवल्यानंतर आपल्याला काय इक्वेशन मिळेल त्याचं सिम्प्लिफिकेशन मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल मायनस 0.0592 पावर का कोणाची व्हॅल्यू आर टी आणि त्याला डिवाइड बाय 96500 इथं आपण ठेवली ती व्हॅल्यू. डिवाइड बाय हा एन जसा आहे तसाच, बरोबर काय. हे सर्वांचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय मिळतं, 0.0592 इनटू log to the base 10 concentration of product divided by concentration of reactant. बरोबर. आता जर समजा आपण हे रिएक्टंट आणि प्रॉडक्ट यांचं कॉन्सन्ट्रेशन काय घेतलं, सपोज दॅट 1 घेतलं. If this concentration of reactant A is equal to B, which is equal to concentration of C, which is equal to concentration of D, and it is what 1 molar. किती घेतलं हे रिएक्टंट आणि प्रॉडक्ट यांचं कॉन्सन्ट्रेशन काय घेतलं, 1 मोलार. आपल्याला काय इक्वेशन मिळेल मग, इथं काय झाला, टोटल 1 झालं, log 1 कॅरेक्टरिस्टिक 0 log 0, बरोबर की नाही. 0 ने आपण याला मल्टिप्लाय केलं, काय होणार, हे 0च होणार. म्हणजे आपल्याला काय मिळेल, तर ईएमएफ ऑफ सेल बरोबर काय, ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल, बरोबर की नाही. कधी पण हे तर ऍट स्टँडर्ड कंडिशन म्हणजे काय 298 केल्विन किंवा काय म्हणायचं 25 डिग्री सेल्सिअस, बरोबर की नाही. आता नर्स इक्वेशनचा उपयोग काय होतो, तर सेल पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग इथं आपण काय म्हणणार, नर्स इक्वेशन नर्स इक्वेशन इज यूज टू calculate the cell potential and इलेक्ट्रोड पोटेन्शियल. बरोबर. नर्स इक्वेशन कशासाठी वापरतो आपण, तर सेल पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी. इथं जो मी तुम्हाला इथं फॉर्म्युला लिहून दिलेला आहे, हा फॉर्म्युला हा सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, बरोबर की नाही. हे पाठच ठेवायचा. आता हा फॉर्म्युला आपल्याला याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. हे नर्स इक्वेशन म्हणजे काय म्हटलंय, डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन कॉन्सन्ट्रेशन, बरोबर की नाही. सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनवर सेल पोटेन्शियल ईएमएफ सेलचा कसा डिपेंड आहे, तर ते आपण इथं एक्सप्लेन केलेलं आहे, बरोबर. आता हे नर्स इक्वेशन
एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला याच्यावर न्यूमेरिकल्स घेता येतील. पहा आता आपण त्या नर्स इक्वेशनवर इथं न्यूमेरिकल एक लिहून घेतलेलं आहे, बरोबर की नाही. पहा काय ते न्यूमेरिकल, तर कॅल्क्युलेट दी व्होल्टेज ऑफ सेल ऍट 25 डिग्री सेल्सिअस, बरोबर की नाही. पहा सेलचं पोटेन्शियल विचारलं आणि सेल आपल्याला इथं हा दिलेला आहे. पहा Sn डीप इन Sn2 प्लस आयन सोल्युशन. पहा मेटल इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन कशाने कॉन्टॅक्ट दाखवलाय, सिंगल व्हर्टिकल लाईन. इथं दोन व्हर्टिकल लाईन सॉल्ट ब्रिज, बरोबर. सॉल्ट ब्रिजच्या लेफ्ट साइडला एनोड, राईट साइडला कॅथोड, बरोबर. पहा इथं सिल्वर इलेक्ट्रोड डीप इन Ag प्लस आयन्स आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, बरोबर की नाही. पहा आता आणि या एसएलचा, बरोबर की नाही, आणि या सिल्वर इलेक्ट्रोडचा काय दिलंय, तर स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, बरोबर. पहा मग आता इथं आपण सोल्युशन मध्ये पहा सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करायचं, तर सुरुवातीला पाहिजे स्टँडर्ड पोटेन्शियल दिले म्हणून काय कॅल्क्युलेट करायचं, स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल. पहा काय फॉर्म्युला येतो, तर स्टँडर्ड ईएमएफ ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड ईएमएफ ऑफ एनोड, बरोबर की नाही. पहा इथं कॅथोड आणि एनोड कसा ओळखायचा, सॉल्ट ब्रिजच्या लेफ्ट साइडला काय असतो एनोड आणि राईट साइडला कॅथोड, बरोबर की नाही. पहा मी इथे काय म्हणायचं, देअरफॉर स्टँडर्ड ईएमएफ ऑफ, पहा कॅथोड म्हणजे कोणता, सॉल्ट ब्रिजच्या राईट साइडचा Ag मायनस स्टँडर्ड ईएमएफ ऑफ एनोड, एनोड म्हणजे कोण, सॉल्ट ब्रिजच्या डाव्या बाजूचा. पहा Sn स्टँडर्ड ईएमएफ ऑफ स्कॅनस Sn, बरोबर. आणि दोघांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तिथं. पहा सिल्वरची किती आहे, तर 0.800 व्होल्ट, व्होल्ट मध्ये फरक आहे, बरोबर. मायनस हे मायनस आहे, पुन्हा ही मायनस व्हॅल्यू 0.136 व्होल्ट. यांचा ईएमएफ येईल तो साधारणपणे 0.936 व्होल्ट, बरोबर की नाही. काय आला, स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल, बरोबर. आता एकदा स्टँडर्ड ईएमएफ कॅल्क्युलेट केला तर त्याच्यानंतर या सेलच्या आपण रिॲक्शन्स द्यायच्या, बरोबर की नाही. काय करायचं, सेलच्या रिॲक्शन्स द्यायच्या. पहा आता सेल रिॲक्शन कशा येणार, तर लेफ्ट साइडचा इलेक्ट्रोड काय होणार, त्याचं ऑक्सिडेशन होणार, राईट साइडचा इलेक्ट्रोड रिडक्शन होणार, बरोबर की नाही. पहा मग आपण इथं म्हणूया सेल रिॲक्शन. काय सांगणार, लेफ्ट साइडचा इलेक्ट्रोड, पहा म्हणजे अगोदर काय म्हणायचं, ऍट एनोड, ऍट कॅथोड, बरोबर की नाही. पहा इथं आपण म्हणूया ऍट कॅथोड, कॅथोड म्हणजे काय, रिडक्शन, रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. किंवा ऍट एनोड, एनोड म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर की नाही. पहा मी इथं आपण म्हणूया ऍट एनोड, एनोड वर काय घडणार, तर ऑक्सिडेशन. पहा म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हा Sn जो आहे, हा Sn काय करणार, तर इलेक्ट्रॉन लॉस करणार. काय मिळेल आपल्याला, Sn2 प्लस आयन आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथे दिलेलं आहे 0.02 मोलार, बरोबर की नाही. आणि इथं काय झाले, दोन इलेक्ट्रॉन लॉस झाले, बरोबर. पहा म्हणजे हे काय झाली, एनोडची ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ऍट कॅथोड म्हणूया आता, ऍट कॅथोड. इलेक्ट्रॉन सुद्धा किती लॉस होणार, तर हे इथं जे त्याचं सॉल्ट सोल्युशन आहे, तर त्या आयनवर जो चार्ज आहे तेवढे इलेक्ट्रॉन लॉस करायचे. पहा इथं आयनवर +2 चार्ज आहे म्हणून दोन मोल इलेक्ट्रॉन लॉस केले, बरोबर की नाही. पहा आता ऍट कॅथोड, कॅथोडवर काय, रिडक्शन, रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन गेन करणार, गेन कोण करणार, हा पॉझिटिव्ह चार्ज आयन म्हणजे Ag प्लस आयन. पहा Ag प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 0.01 मोलार. हा इलेक्ट्रॉन गेन करणार, परंतु किती गेन करणार, इथं चार्ज व्हायचा, एकच पॉझिटिव्ह चार्ज म्हणून एकच इलेक्ट्रॉन गेन करणार. काय मिळेल आपल्याला, तर Ag न्यूट्रल सिल्वर मेटल, बरोबर. पण एक लक्षात घ्या, काही इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन दोन्ही सारखे आहेत का, नाही. मग ते इक्वल होण्यासाठी काय करायचं, तर पहा या इलेक्ट्रॉनचा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट किती मोल इलेक्ट्रॉन आहेत, 1 मोल. या 1 ने इक्वेशन याला मल्टिप्लाय करायचं 1 ला. इथे याचा स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट किती आहे, 2 मोल. 2 ने इक्वेशन या 2 ला मल्टिप्लाय करायचं, बरोबर की नाही. पहा आणि दोन्ही ठिकाणी पहा इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन 2 आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन 2च असतील, तर मग अशा वेळेस
लॉस ऑफ इलेक्ट्रॉन गेन ऑफ इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्याची आवश्यकता नाही. बरोबर की नाही? पहा आपण काय करणार, तर इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं याच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे, 1 आहे, इथे 1 ने मल्टिप्लाय करत जायचं. काय बदल होणार आहे का? नाही. परंतु इक्वेशन 2 ला इथं किती इलेक्ट्रॉन आहे, 2 ने मल्टिप्लाय करायचं, इथं मात्र बदल होईल. बरोबर. आणि मग पुढे काय यायचं, नेट रिएक्शन. पहा 2 इलेक्ट्रॉन लेफ्ट साइड राइट साइड कॅन्सल. पहा Sn सॉलिड प्लस काय आहे, ट्वाइस ऑफ Ag प्लस आयन 0.01 मोलार. इट गिव्स पहा काय येणार, Sn2 प्लस आयन किती आहे, कॉन्सन्ट्रेशन 0.02 मोलार प्लस ट्वाइस ऑफ Ag सॉलिड. बरोबर केलं. पहा तर ही झाली आपली रेडॉक्स रिएक्शन. आता आपल्याला काय विचारले, सेलचं व्होल्टेज विचारलेले, म्हणजे ईएमएफ ऑफ सेल. स्टँडर्ड ईएमएफ नाही, काय विचारले, सेल व्होल्टेज ईएमएफ ऑफ सेल. स्टँडर्ड ईएमएफ त्यासाठी लागणार आहे म्हणून आपण ते कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे. आता नर्स इक्वेशन पहा, काय नर्स इक्वेशन फॉर्म्युला, तर असा आहे, ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल मायनस, पहा बरं का, काय मायनस पहा 0.0592 डिवाइड बाय n. बरोबर की नाही? n म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इनटू log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. पहा बरं का, प्रॉडक्ट म्हणजे हे आयन आणि रिएक्टंट म्हणजे हे आयन डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कोणतं घ्यायचं, या Sn2 प्लस आयन्सच घ्यायचं. फक्त कोणाचं घ्यायचं, Sn2 प्लस आयन्स. हा Ag जो आहे प्युअर स्टेट मध्ये आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, तर 1 कन्सिडर करायचं स्टँडर्ड स्टेटला. मी आता सांगितलं प्युअर स्टेट मध्ये. बरोबर की नाही? पहा तसं या Snचं पहा, याचं कॉन्सन्ट्रेशन प्युअर स्टेट मध्ये आहे हा सॉलिड, याचं कॉन्सन्ट्रेशन किती घ्यायचं, 1 घ्यायचं. पहा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट काय म्हणणार आहे, Sn2 प्लस आयन, आणि याचं काय घ्यायचं, 1, म्हणजे ते जसं आहे तसंच राहील, डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस Ag प्लस आयन. बरोबर की नाही? परंतु Ag प्लस आयन किती आहेत, 2 आहेत, म्हणून काय करायचं, याचा स्क्वेअर करायचा, 2 लिहायचं तिथं. बरोबर की नाही? पहा म्हणजे काय आहे, तर त्याचे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट कुठे आले पाहिजे, ते पॉवर मध्ये. पहा इथं एकच आहे म्हणून आपण इथे याची पॉवर 1च असणार आहे. बरोबर की नाही? इथं मात्र हे 2 मोल आयन आहे म्हणून याची पॉवर किती घ्यायची, 2. 3 असेल तर 3. बरोबर की नाही? पहा याप्रमाणे बदलायचं. आणि यांचं कॉन्सन्ट्रेशन आपण 1 का घेतलंय, तर हे प्युअर स्टेट मध्ये आहे. थोडक्यात काय, ज्याच्यावर चार्ज नाही, जो प्युअर स्टेट मध्ये आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन 1 घ्यायचं. बरोबर. पहा आता इथं मग व्हॅल्यू ठेवा. आता ईएमएफ ऑफ सेल पहा, ही आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. स्टँडर्ड ईएमएफ किती येतो, 0.936 मायनस 0.0592 डिवाइड बाय किती मोल इलेक्ट्रॉन वापरले, 2, म्हणून 2 ने डिवाइड करायचं. बरोबर की नाही? इनटू log टू द बेस 10 पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ Sn2 प्लस आयन्स किती आहे, 0.02 डिवाइड बाय Ag प्लस आयन्स किती आहे, 0.01. बरोबर की नाही? आणि याचा काय आहे, तो स्क्वेअर आहे. बरोबर. हा आता याचं सिंप्लिफिकेशन काय करणार तुम्ही, तर पहा हे काय होणार आहे, पहा 0.01 इंटू 0.01 म्हणजे किती झाले हे, पहा हे असं होईल साधारणपणे, तर पहा 0.02 डिवाइड बाय 0.01 इंटू 0.01. बरोबर की नाही? पहा म्हणजे पहा हे आपल्याला हेच असं लिहिता येईल, 2 इंटू 10⁻⁻2 आणि हे काय येईल, 10⁻⁻4. वर गेला काय झालं, 10⁻+4 आणि हे -2 कॅन्सल, म्हणजे 2 इंटू 10⁻2 म्हणजे 200 होतील ते. बरोबर की नाही? पहा लॉग 200 म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल, तर 0.936 मायनस 0.0592 डिवाइड बाय 2 लॉग टू द बेस 10 इंटू 200. आणि 200 चा लॉग पाहायचा, कॅरेक्टरिस्टिक 2 येईल आणि 20 चा लॉग किती येईल, तर तो 30 येईल, म्हणजे 2.30. बरोबर. आता हे 2.30 पहा म्हणजे थोडक्यात असं येईल, 0.936 मायनस 0.0592 डिवाइड बाय 2 इंटू काय येणार आहे,
2.3010, बरोबर की नाही. आणि याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर पहा आपल्याला आन्सर मिळेल. पहा आता याचं डिवायडेशन, या दोघांचा गुणाकार, एवढी व्हॅल्यू याच्यातून वजा करायची, बरोबर की नाही. पहा काय आन्सर येईल, तर पहा ईएमएफ ऑफ सेल आपण इकडे लिहितोय, ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू पहा 0.936. पहा आणि ते सिम्प्लिफिकेशन किती येईल, तर साधारणपणे इथं मायनस साइन आहे म्हणजे मायनस साइन अर्थ आन्सर, बरोबर की नाही. पहा तर 0.0 साधारणपणे 0681, बरोबर की नाही. आणि ती वजाबाकी केल्यानंतर ईएमएफ ऑफ सेल आपल्याला मिळेल पहा व्होल्ट मध्ये, तर तो असेल 0.8679, 0.8679 व्होल्ट, बरोबर की नाही. हा काय आला आपला ईएमएफ ऑफ सेल, बरोबर. पहा प्रॉब्लेम याप्रमाणे लक्षात ठेवायचा आहे. नर्स इक्वेशन आपण कुठं वापरलंय, या ठिकाणी वापरलेले. त्याच्या अगोदर हा ईएमएफ ऑफ सेल कॅल्क्युलेट करून घेतला आहे, बरोबर. तर असा पूर्ण सेलचा ईएमएफ कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला नर्स इक्वेशनचा उपयोग होतो. अजून कशासाठी उपयोग होतो, तर इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा नर्स इक्वेशनचा उपयोग होतो. आपण ते दुसऱ्या न्यूमेरिकल मध्ये घेऊया. या न्यूमेरिकलचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, बरोबर की नाही. पहा इथं हे 200 कसं आलं ते सांगितलंय, पहा इथं याप्रमाणे. बाकी मग पुढचं कॅल्क्युलेशन सिंपल आहे. पहा याच्यानंतर आपण इथून लिहिलेलं आहे, बरोबर की नाही. पहा म्हणजे ही स्टेप याच्यानंतर इथं घेतलेली आहे, व्यवस्थित लक्षात घ्यायचं. याचा स्क्रीनशॉट घ्या. पहा पुढचा प्रॉब्लेम पहा काय, तर स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड. पहा हा इलेक्ट्रोड दिलाय काय, तर झिंक इलेक्ट्रोड झिंक Zn2+ आयनच्या सोल्युशन मध्ये डीप केलाय. पहा आता हा इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करत असताना कसा रिप्रेझेंट करतो आपण, तर आययुपीएसीच्या कन्व्हेन्शन नुसार कोणताही हाफ सेल असेल तर तो कसा रिप्रेझेंट करायचा, तर त्याचं रिडक्शन रिप्रेझेंटेशनच दाखवायचं. म्हणजे तो कुठं असला पाहिजे, सॉल्ट ब्रिजच्या उजव्या बाजूला, थोडक्यात सॉल्ट ब्रिज इथे येणार. पहा बरोबर का या ठिकाणी, बरोबर. पहा आता या इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड पोटेन्शियल दिलेलं आहे आणि मग त्याचं काय कॅल्क्युलेट करायला विचारले, तर त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायला विचारलेलं आहे, बरोबर की नाही. पहा आता स्टँडर्ड पोटेन्शियल आपण अगोदर काय घेऊया, मग आता इथं सुरुवातीला रिॲक्शन लिहूया. पहा रिॲक्शन मध्ये काय होणार आहे, तर हा हे रिडक्शन पोटेन्शियल आहे, म्हणजे रिडक्शन रिॲक्शनच आपल्याला लिहावी लागेल. आणि रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. पहा म्हणजे पहा इथं आपण असं म्हणूया इलेक्ट्रोड रिॲक्शन. इलेक्ट्रोड रिॲक्शन जेव्हा नेहमी हाफ सेल असेल सिंगल एकटाच, तर त्याची इलेक्ट्रोड रिॲक्शन कोणती लिहायची, फक्त रिडक्शन रिॲक्शनच लिहायची. पहा मग काय घेणार, रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन Zn2+ आयन 0.02 मोलार हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, आणि इलेक्ट्रॉन गेन करणार किती, 2. काय मिळेल इथं, तर झिंक सॉलिड, बरोबर. ही काय मिळेल त्याची इलेक्ट्रोड रिॲक्शन, बरोबर. पहा आता मग अकॉर्डिंग टू नर्स इक्वेशन काय, तर ईएमएफ ऑफ इलेक्ट्रोड. पहा इथे ईएमएफ ऑफ इलेक्ट्रोड म्हणूया आपण, इज इक्वल टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ इलेक्ट्रोड. स्टँडर्ड ईएमएफ ची व्हॅल्यू दिलेली आहे, पहा इथे ही मायनस काय म्हणायचं 0.0592 डिवाइड बाय L log to the base 10, बरोबर की नाही. पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट हा प्युअर शीट मध्ये आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन किती घ्यायचं, 1 घ्यायचं आता सांगितलं. पहा डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. पहा रिॲक्टंट कोणता आहे, हा Zn2+ आयन आहे. पहा मग याचं काय ना कॉन्सन्ट्रेशन, तर Zn2+ आयन, बरोबर की नाही. पहा पण आता हा Zn2+ जो आहे हा आपण वर न्यूमरेटर मध्ये घेऊ आणि हे साइन प्लस करूया. काय बदल होणार आहे का, नाही. मग काय म्हणायचं, पहा ईएमएफ ऑफ इलेक्ट्रोड ELE म्हणजे इलेक्ट्रोड इज इक्वल टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ इलेक्ट्रोड ELE म्हणजे इलेक्ट्रोड, लक्षात ठेवायचं आता. मायनस पहा इथं मायनसचं काय करणार, प्लस करणार का, तर हा Zn2+ आपण अंशामध्ये घेऊ न्यूमरेटर मध्ये. पहा मग काय होणार आहे, तर 0.0592
डिवाइड बाय n log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस Zn2 प्लस आयन. बरोबर की नाही? पहा काय घेतलं, हे वर अंशामध्ये हे साइन प्लस केलं. आता ठेवा व्हॅल्यू. स्कॅनकडे ईएमएफ दिलेला आहे कोणाचा? झिंक इलेक्ट्रोडचा. पहा मग इथं तुम्ही Zn म्हटलं तरी चालेल. बरोबर की नाही? पहा इथं हे Zn म्हटलं तरी चालेल. आणि हा ईएमएफ कोणाचा असेल तर ईएमएफ ऑफ झिंक इलेक्ट्रोड. इथं पण Zn म्हटलं तरी चालेल. पहा इलेक्ट्रोडच्या ऐवजी हे जनरल सांगितलं होतं मी तुम्हाला. झिंक इलेक्ट्रोड दिला, आपण झिंक शब्द वापरूया. पहा किती आहे तर मायनस 0.76 व्होल्ट. पहा मायनस पहा प्लस 0.0592 डिवाइड बाय किती इलेक्ट्रॉन इथं लॉस गेन केले जातात? 2. मग इथं काय येणार? डिवाइड बाय 2 लॉग टू द बेस 10. आणि Zn चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.02. पहा म्हणजे हे 0.02 याप्रमाणे. बरोबर की नाही? आता हेच आपल्याला कसं लिहिता येईल तर मायनस पहा मायनस 0.76 प्लस 0.0592 डिवाइड बाय 2 log to the base 10 हे असेल तरी का 2 into 10 raised to minus 2. बरोबर की नाही? पहा म्हणजे हे काय होणार आहे आता? या दोघांचा अर्थ सेम झाला. बरोबर की नाही? पहा आता याचं लॉग पाहिलं आपल्याला थोडं सोपं जाईल. 0.0592 डिवाइड बाय 2 इंटू काय तर आपण हे ब्रॅकेट मध्ये लिहूया. लॉग टू द बेस 10 काय येणार आहे? 2. इथं काय आहे? गुणाकार म्हणजे बेरीज करायची. परंतु इथं 10 रेस टू मायनस 2 म्हणजे काय होणार? -2 लॉग 10. बरोबर की नाही? पहा म्हणजे आता इथं 2 चा लॉग पहा कशातून वजा करायचा? हा लॉग 10 वर येणार. बरोबर की नाही? कॅरेक्टरिस्टिक 1 लॉग 0 म्हणजे हा 1 आला. 1 into 2 म्हणजे हा काय झाला? -2 म्हणजे -2 मधून log 2 वजा करायचा. बरोबर की नाही? पहा तर ती व्हॅल्यू पहा हे 0 पहा मायनस 0.76 प्लस 0.0592 डिवाइड बाय 2 आणि पहा हे काय होणार आहे? log 2 0.30 आणि हे काय येणार आहे? मायनस. बरोबर की नाही? पहा म्हणजे -2. बरोबर हे -2 log 10 1. बरोबर की नाही? आणि log एक ऍड करा म्हणजे काय होणार हे तर 0.30 बरोबर की नाही? पहा आणि याचं सिम्प्लिफिकेशन ते असेल -0.76 प्लस 0.0592 डिवाइड बाय 2 इंटू मायनस असं होईल. पहा ते 1.669. बरोबर की नाही? पहा याप्रमाणे या दोघांची वजाबाकी. पहा आता याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर पहा याचं काय करायचं आता? डिवायडेशन नंतर त्याने याला मल्टिप्लाय करायचं. बरोबर की नाही? पहा म्हणजे याचं साइन मायनस होणार आहे. बरोबर आणि हे मायनस प्लस हे मायनस म्हणजे आन्सर आपल्याला मायनस मध्येच मिळेल. पहा तर याचं सिम्प्लिफिकेशन करा. हे येईल तुम्हाला 0.81 व्होल्ट. हा काय आला तर ईएमएफ ऑफ झिंक इलेक्ट्रोड. काय येतो? ईएमएफ ऑफ झिंक इलेक्ट्रोड. बरोबर की नाही? पहा म्हणजे असं इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय होतो तर या नर्स इक्वेशनचा उपयोग होतो. बरोबर की नाही? थोडक्यात काय नर्स इक्वेशनचे 2 ऍप्लिकेशन काय तर टू कॅल्क्युलेट दी सेल पोटेन्शियल अँड टू कॅल्क्युलेट दी इलेक्ट्रोड पोटेन्शियल. बरोबर पहा तर त्याच्यावर आपण न्यूमेरिकल सुद्धा सॉल्व्ह केलेले आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.